मागील भागात आपण पाहिले, चित्राली कथा ऐकण्यात दंग होती. सोनालीने सांगितले, राजा विजयाबाईंचा पहिला नवरा सोनाचा बाबा. राजाशी लग्न ठरलं तेव्हा काका लग्नाला हजर नव्हता. तेव्हा तो अमेरिकेत होता. जवळजवळ 2 महिन्यांनी राजाने परिचय करून दिला, हा माझा जीवाभावाचा मित्र. काकाने विजयाबाईंकडे अशा नजरेने पाहिले की विजयाबाई चमकल्या. ह्या माणसाला अंतरावर ठेवायचं जितक्यास तितकं, असं त्यांनी ठरवलं. पण खुद्द काकानेच सगळं नातं जितक्यात तिथं ठेवलं. काका त्या दोघांना नाटक सिनेमाला घेऊन जाई, क्वचित लोणावळा महाबळेश्वरला नेई. पण हे सगळं करताना एक विलक्षण अलिप्तता व सावधगिरी असे. राजाच्या एका वाढदिवशी महाबळेश्वरचा बेत ठरला. सकाळी सकाळी काकाने गाडी काढली. चेष्टा मस्करी गप्पा गाणी यात महाबळेश्वर कधी आलं समजलं नाही. जेवणाची सुस्ती ओसरल्यावर क्षेत्र महाबळेश्वरला सगळी निघाली. पण अर्ध्या वाटेतच राजाचं डोकं दुखू लागलं. काकाने त्याला ॲनेसिन दिली. जेमतेम 5 मिनिटं राजाला बरं वाटलं. इतरांचा हिरमोड नको म्हणून त्याने चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला. पण नंतर ते त्याच्या हातात राहिलं नाही. त्याला खूपच त्रास होऊ लागला आणि काकाने गाडी पुण्याकडे वळवली. राजाला आता डोकेदुखी पेलवत नव्हती. कपाळावर तो बुक्क्या मारून घ्यायला लागला, कणू लागला आणि पाचगणी यायच्या आतच त्याला उलटी झाली. पुण्याला सुजाता नर्सिंग होमकडे सरळ गाडी वळवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पण राजाची अवस्था पाहून डॉक्टर नेरकर म्हणाले, यांना जहांगीर नर्सिंग होममध्ये न्या. काकाने तिकडे त्यांना नेलं. पण तिसऱ्याच दिवशी राजाने सगळ्यांचा निरोप घेतला. काका त्यानंतर विजयाबाईंना भेटला. तो राजाचा इन्शुरन्स क्लेम आल्यावरच. ते काम त्याने महिन्यातच केलं. तो नुसता 1 तास बसून राहिला, एकही वाक्य बोलला नाही. 3 वर्षाच्या चिमुरडीला सोन्याला तो मांडीवर घेऊन शांत बसून होता. राजाच्या बँकेने मला नोकरी देऊ केली आहे. मी ती स्वीकारू का, असा विजयाबाईंनी काकाला प्रश्न केला. मन गुंतवण्यासाठी व्यवसाय हवाच, फक्त सोनाचा प्रॉब्लेम सोडवायला हवा. राजाचे आईवडील मुलगी मागतायत आणि माझी आई सांभाळायला तयार आहे. मग वडिलांचं छत्र नियतीनं नेलं आणि नोकरी पत्करली तर आईची फारकत व्यवहार करील. काका पटकन बोलून गेला, तुम्ही नोकरी करू नका. सोना भांबावून जाईल, करपून जाईल. दोघींचा भार कुणावर टाकू. काका गप्प राहिला. आता पुढे. विजयाबाई म्हणाल्या, दिवस कसा तरी ढकलते. संध्याकाळ व्हायला लागली की भीती वाटते. अंधार अंधार, काही सुचत नाही. कुठे ना कुठे भटकण्याची तुम्ही सवय लावलीत. तुम्ही महिनाभर फिरकला नाहीत. इतक्या शांतपणे बसता आलं असतं का. विजयाबाई गप्प राहिल्या. सांत्वनकारांचा दम उखडेपर्यंत थांबलो होतो. त्यांच्याच तावडीतून सुटका हवी होती. भाबड्या प्रश्नांचा आणि कर्तव्य म्हणून केलेल्या चौकशींचा उबग आला होता. प्रथम चौकशा, नंतर उपदेश. तुम्ही महाबळेश्वरला गेला नसतात तर बरं झालं असतं. इथपासून काहीही. प्रत्यक्ष दुःखापेक्षा ही जी संयमाने उत्तरं द्यावी लागतात त्याचा थकवा जास्त येतो. आजही कुणीतरी येणारच आहे, ताजा कळवळा घेऊन. काय करू. ह्या क्षणी बाहेर चला. युक्ती प्रयुक्तीने काकाने विजयाबाईंना बाहेर काढलं. पण दाराला कुलूप लावता लावताच एक गृहस्थ आलेच. नमस्कार करीत ते म्हणाले, आपली फार ओळख नाही. राजा माझ्या मावस बहिणीचा मुलगा. तुला फक्त लग्नात पाहिली होती.
मी कानेरे, बापू मामा म्हणून मला ओळखतात. विजयाबाईंनी त्यांचा परिचय करून दिला. मान हलवीत बापू मामाने विचारलं, तुम्हाला महाबळेश्वरला नेणारे? काका मध्येच म्हणाला, होय मीच तो. आता यांना डॉक्टरकडे नेतोय. काही खास काम नसेल तर सवडीने या. बापू मामा काहीसा तणतणतच गेला. पुष्कळ दिवसांनी सोनाला तिचा काका परत मिळाला. काका आणि विजयाबाईंचं काहीतरी आहे ही बातमी पसरवण्याचं सोशल वर्क बापू मामाने कर्तव्याने पार पाडलं. मग पुन्हा एकवार सगळे सातवणकार जमले. मार्गदर्शनाचा पोर्टफोलिओ त्यांनी आपण होऊनच हातात घेतला. राजाला मारायलाही काका कमी करणार नाही. काका संबोधण्याची ऐतिहासिक परंपरा तीच आहे. इथपर्यंत ह्या चांभार चौकशी समितीने तर्क मांडले आणि 6च महिन्याच्या आत जेव्हा काकाने विजयाबाईंशी लग्न केलं तेव्हा ह्या तर्कावर सगळ्यांनी शिक्कामोर्तबही केलं. दिस इज अवर सोसायटी. कंटाळलीस का? सोनालीने निवेदनातला एक टप्पा ह्या प्रश्नाने संपवल्यानंतर जोरात नकारार्थी मान हलवली. तिच्या वैयक्तिक संकटापासून, दुःखांपासून कितीतरी अंतरावर सोनालीने तिला आणलं होतं. चित्राली थक्क झाली होती. इतके पेच होऊनही सोनाली शांत होती. तिचे शब्द अडखळत तर नव्हतेच, पण ते अस्पष्टही झाले नव्हते. त्या शब्दांना नेमकेपणा होता. अलिप्तपणे सोनाली सगळं सांगत होती, पण त्यात जहरी उपहास होता. सोनालीचा आवाज मंजूळ होता. अगदी सौम्य आवाजात कुणीतरी धून वाजवत आहे असं वाटत होतं. तिने सांगतच राहावं. सोना, काका, विजया आणि राजवट अकाली संपलेला राजा. सगळ्यांनी आपल्या भोवती भक्कम गोप गुंतला आहे असं चित्रालीला जाणवत होतं. त्याचं सगळं श्रेय सोनालीच्या अलिप्त कथन कौशल्याला होतं. तुम्ही दमला असलात तर थांबूया. डोंट वरी अबाउट मी. मग सांगा. सोनालीचा हात बाटलीकडे गेल्यावर चित्राली गडबडीने म्हणाली, तुम्ही बोलत राहा पण घेऊ नका. तिचा हात हलकेच दूर करीत सोनाली म्हणाली, त्याचीही चिंता करू नकोस. शांत धीम्या आवाजात सोनालीने प्रारंभ केला. विजयाबाईंना आणि सोनाला घेऊन काका आपल्या घरी आला. कपाळाला आठ्या न घालता यशोदाबाईंनी दोघींचं स्वागत केलं. यशोदाबाईंनी माय मरो मावशी उरो ही म्हण सार्थ करून काकाचं संगोपन केलं होतं. लग्नाचं वय उलटून जात असताना काका लग्न का करीत नाही हे 100दा विषय काढूनही काका सांगत नव्हता. राजा आणि विजयाबाईंचा सुखी संसाराचं उदाहरण तर त्या अनेक वेळा देत असत. तो मान उडवून निघून जायचा. काकासारख्या मुलाला मन मिळावू बायको मिळाली की नाही ह्या चिंतेनं तर त्यांनी अनेक रात्री बर्बाद करून घेतल्या होत्या. काकाने विजयाबाईंसारख्या विधवेला पत्करलं हे एरवी कदाचित त्यांना रुचलं नसतं. पण विजयाबाईंच्या मनमिळावू स्वभावांची जी प्रचंड खात्री होती त्या जमेच्या बाजूवरच यशोदाबाईंच्या कपाळावर आटी चढली नाही. काकाला सुखी करण्याची हमी विजयाबाईंच्या व्यक्तिमत्वात होती, वृत्तीत होती. आपल्या मैत्रीबाबत वर्तुळातली आणि वर्तुळाबाहेरची माणसं काय काय तारे तोडतात हे विजयाबाईंनी काकाला भीत सांगितलं होतं. तेव्हा काकाने त्या क्षणी विचारलं होतं, मी येणं जाणं बंद करू का? जे बोललं गेलं त्यात आता फरक पडणार आहे का? तुम्हाला ते ऐकवत नसेल तर? आता सवय झाली. वाईट गोष्टींची आपण सवय करून घेतली याचाही मनस्ताप होऊ शकतो.
ती आपल्या मैत्रीची मी किंमत समजते. त्यानंतर काकाने अचानकपणे विचारलं होतं, माझ्याशी लग्न कराल का? विजयाबाईंनी हो म्हटलं होतं. आपलं दुसरं लग्न असलं तरी काकाची ही पहिली रात्र आहे. ह्या सत्यात फरक होऊ शकत नाही. काका सोनाबरोबर गप्पा गोष्टी करण्यात दंग झाला होता. पोरगी खूप दिवसांनी खेळत बागडत होती. अनेक रात्रीचा नव्हे, एका न संपणाऱ्या अंधाऱ्या रात्रीचा शेवट झाला होता. काका आणि आपण आता एकाच घरात राहणार ह्या कल्पनेनेच सोना हरवून गेली होती. बाबा आता आपल्याला देवाने भेटायची परवानगी दिल्याशिवाय भेटणार नाही याचा नक्की अर्थ काय ते त्या जीवाला समजलं नव्हतं. पण ज्या अर्थी भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती रडत होती, त्या अर्थी देव पुष्कळ दिवस परवानगी देणार नाही असं वाटत होतं. आता काकाला सोडायचं नाही. सोनाला बागडताना पाहून विजयाबाईंना आपण लग्नाला तडकाफडकी होकार कशासाठी कुणासाठी दिला याचा उलगडा झाला. गाढ झोप लागलेल्या सोनाला काकाने यशोदाबाईंच्या कुशीत नेऊन ठेवलं आणि विजयाबाई नंतरच्या दिव्याला सिद्ध झाल्या. काका तृप्तीने झोपला. विजयाबाईंनी आपल्या अंगावरचा त्याचा हात दूर केला. त्यांना झोप येणं शक्य नव्हतं. सोनाचं भविष्य सुखाचं ठरावं ह्यासाठी आपण काकाला होकार दिला हे त्यांना तासापूर्वीच जाणवलं होतं. काकाच्या स्पर्शाने त्यांच्या शरीरात कोणतीही स्पंदनं निर्माण झाली नाहीत. काकाला संशय येऊ नये किंवा त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी बेभान झाल्याचं उत्कंठेचं नाटक वठवलं. समागमाच्या तृप्त थकव्यापेक्षा संगोमोहक मनस्थितीच्या अभिनयाचा तीव्र ठणका शरीरभर पसरला होता. फसवणुकीचं शल्य त्याच्यातच एकजीव झालं आणि त्याहीपेक्षा उरलेल्या आयुष्यात ही भूमिका किती वेळा पार पाडावी लागेल याची भयान भीती मनात दबून राहिली होती. काकाला आसमान ठेंगणं झालं होतं. त्याचं आयुष्य ह्या लग्नाने परिपूर्ण झालं होतं. सोना आणि विजयाबाईंवर न पेलणाऱ्या प्रेमाचा वर्षाव चालला होता. विजयाबाई फुलून आल्या होत्या. काकांच्या प्रत्येक कृतीला हालचालींना त्यांच्याकडून तसाच प्रतिसाद मिळत राहिला. पण फक्त दिवसा. खास त्या दोघांचे असे क्षण असत, त्या क्षणी त्या भेदरून जात असत. तिथं त्यांना प्रतिसादाचं नाटकच करावं लागे. त्यात अर्पण भावाऐवजी उपकाराची जाणीव आणि परतफेडच असायची. मनाची साथ नसली की शरीर कसं बंड करतं याचा जीवघेणा अनुभव प्रत्येक मिलनाच्या वेळी येऊ लागला. जोडीदार हवाहवासा वाटणं ही संसाराची समागमाची केवढी प्रचंड गरज आहे ह्याचं आकलन त्यांना फार उशिरा झालं. कोणत्याही संकटाच्या निवारणासाठी मनाने कौल न दिलेला पुरुष नवरा म्हणून स्वीकारणं हा पर्याय होऊ शकत नाही. उलट मनपसंत जोडीदार लाभला तर कोणत्याही संकटाला धार उरत नाही. रात्रीच्या 15-20 मिनिटाचं सावट दिवसभर राहू लागलं. संध्याकाळच्या सरकत्या सावल्या रोज मान आवळू लागल्या. वर्ष दीड वर्ष काका स्वतःच दंग होता. विजयाबाईंना जेव्हा फुलण्याचं नाटक पेलेनासं झालं तेव्हा काका सावध होऊ लागला. पण तरी पुष्कळ दिवस त्याला मूळ कारण सापडलं नाही. म्हणूनच विजयाबाईंनी जेव्हा विचारलं, तुम्हाला मुलगी कशी हवी होती, तेव्हा काका पटकन म्हणाला, मला तुझ्यासारखीच बायको हवी होती. एअरपोर्टवर इतक्या बायका बघता, त्यामुळे तू जास्त जास्त आवडत जातेस. विजयाबाईंनी पुष्कळ विचार करीत विचारलं, समजा
तिच्या ओठांवर हात ठेवीत काका म्हणाला, तुझा प्रश्न मला माहीत आहे. राजाला दीर्घायुष्य लाभलं असतं तर मी अविवाहित राहणार होतो. आश्चर्याचा धक्का बसल्याने विजयाबाईंनी काकांच्या दंडाला स्पर्श करीत विचारलं, खरंच? इतकंच नाही तर अमेरिकेत स्थायिक होणार होतो का? एकाच गावात राहून तुमच्यापासून लांब राहताना मला फार त्रास होत होता. अचानक उलगडा होऊन विजयाबाईंनी विचारलं, मला टाळत होतात ते ह्याच कारणासाठी? काका गप्प राहिला. माझ्यात असं काय आहे? काका म्हणाला, हवेत ऑक्सिजन असतोच, पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन शोषून हवा असतो. मला तूच हवी होतीस आणि एक व्यक्ती, नियती एकदाच जन्माला घालते. राजाने तुझी ओळख करून दिली त्याच क्षणी मनात आलं, जी आपली व्हायला हवी होती ती राजाला मिळाली. तो वरचा न्याय मी मानला, गप्प बसलो. विजयाबाईंनी मन भरून आलं. पाठोपाठ डोळे. एवढ्या मोठ्या मनाच्या माणसाला सर्वस्व द्यावं? आपण सगळं देतच आहोत, ते खरं नाही. मन दिलं नाही तर काहीच दिलं नाही. आजवर करत आलेली चूक आज रात्री करायची नाही. पण हे विचार फक्त दिवसभर राहिले. संध्याकाळच्या लांब लांब जाणाऱ्या सावल्यांनी विजयाबाईंचं मनही थेट क्षितिजापाठी येऊन ठेवलं. शरीरातल्या 2 राजधान्यांनी मांडलेलं युद्ध त्यांना पेलवेना. साम्राज्य कुणाच्या स्वाधीन करावं हा संघर्ष संपायच्या आतच काकाने तिला मिठीत घेतलं. त्या क्षणी विजयाबाईंना हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. विजू, विजा, काय झालं? त्यांनी उत्तर दिलं नाही. माझी शपथ आहे. मला काही विचारू नका, बोलायला भाग पाडू नका. मला एकटं राहू दे. मी तुला जरूर एकटं सोडीन, पण दुःखात सोडणार नाही. मला तू काय झालं ते सांग, नंतर एकटी राहा. मी तुला त्रास देणार नाही. तुम्ही काही बोलूही नका. एकमेकांची दुःख आपण एकमेकांनाच सांगायची आहेत. तरी सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत, तेच पटत नाही. पटत नाही तर तसं असतं. आपल्या संसारात तसं काही असता कामा नये. तरी काही काही दुःख केवळ ज्याची त्यालाच निभावून न्यावी लागतात. निभावून तूच ने. मला फक्त सांगायला काय हरकत आहे? विजयाबाई गप्प राहिल्या. विजू, प्लीज प्लीज, तू काहीतरी माझ्यापासून लपवून ठेवलं. हा मला माझा पराभव वाटतो, इन्सल्ट वाटतो. माझ्या दुःखाला तुम्ही कारणीभूत नाही आहात, इतकंच मी सांगते. म्हणजे तुम्हाला अपराधी वाटायचं कारणच उरणार नाही. निव्वळ इतक्यावर समाधान मानणार नाही मी. हे तुला आजवरच्या सहवासावरून समजावं असं मला वाटतं. तुम्हाला जपायचं म्हणून काही सांगत नाही. मला जपायचं ते डोळ्यात पाणी येण्यापूर्वी. कुणाच्याही डोळ्यातून पाणी ओघळताना दिसलं की त्या पाठोपाठ मला शब्दातूनच जे दुःख असेल ते समजावं लागतं. कारण कोणताही इलाज त्यानंतर सुरू होतो. काही दुःखांवर इलाजच नसतो तेव्हा नाईलाज आहे हेही शब्दांनीच व्यक्त होतं. इलाज नाही हे माझं मला नक्की माहीत आहे. मग तुम्हाला सगळं सांगून मनस्ताप का देऊ? तुला रडताना पाहिलं तेव्हा चिंता सुरू झालीच आहे. त्यात आता तू मलाही सगळं सांगू शकत नाहीस, याचा जास्त त्रास होईल. खूप जड मनाने विजयाबाई म्हणाल्या, मी तुम्हाला आतापर्यंत काहीच दिलं नाही. त्या क्षणी त्यांना मिठीत घेण्याचा प्रयत्न करीत काका म्हणाला, तू मला किती दिलं आहेस? वाक्य पुरं व्हायच्या आत विजयाबाई काकांच्या मिठीतून लांब झाल्या. ये ना. मी आवडत नाही का? मला तसं काही विचारू नका. काका जवळ सरकला. विजयाबाई आणखीन अंतर ठेवून बसल्या. माझा स्पर्श आवडत नाही का? ह्या काकाच्या प्रश्नावर त्यांना हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. त्या क्षणी परिस्थितीची जाणीव होऊन काका पुटपुटला, ओ हो,
आय सी. काहीसं सावरीत विजयाबाई म्हणाल्या, म्हणूनच मी तुम्हाला कधीच काही सांगणार नव्हते. मग काय आयुष्यभर फक्त नाटकच करणार होतीस, तेही माझ्याशी? तुम्ही मला खूप आवडता. गेल्या 2 वर्षात मी प्रत्येक क्षणी नाटक केलेलं नाही. तुम्हाला तसं कधी वाटलं का? नाटक नाही मग? मी प्रत्येक बाबतीत साथ देऊ शकत नाही. लक्षात आलं. प्रत्येक बाबतीत म्हणजे जे अगदी तुझे माझे क्षण असतात तेव्हा. विजयाबाई गप्प बसल्या. त्या आता रडत नव्हत्या. विषय निघालाच होता. आता त्या मोकळं होत होत्या. सावल्या वितळून जात होत्या. आता फक्त नंतरच्या परिणामांना तोंड द्यायचं. एका मोठ्या संघर्षाच्या, असंतोषाच्या प्रवासाचा प्रारंभ होणार होता. कदाचित मनाविरुद्ध होणाऱ्या शरीरसुखातून सुटकाही झाली असती. जे होईल ते. बोल ना. तुमचे माझे क्षण नाही, फक्त तुमचेच. विजयाबाईंच्या या स्पष्ट विधानावर काका डबल बेडवरून उठला आणि खिडकीजवळच्या सेमी इझी चेअरवर बसला. अत्यंत सावध आणि कोरड्या आवाजात त्याने विचारलं, अगदी पहिल्या रात्रीपासून तुझी हीच भावना होती असं समजू? पहिल्या रात्री ते मला जाणवलं. तू लग्नाला होकार का दिलास? विजयाबाई गप्प बसल्या. काका एक एक शब्द उच्चारित म्हणाला, आज आत्ता ह्या क्षणी एकच गोष्ट करायची. अत्यंत खुल्या मनाने. मी काहीतरी वेडीवाकडी गोष्ट करेन. असली खुळचट शंका न बाळगता मोकळेपणी बोलायचं. कमीत कमी खुल्या संवादाची अपेक्षा करण्याचा मला नक्की अधिकार आहे आणि बोलशील ते सहन करण्याचा सुसंस्कृतपणा माझ्याजवळ आहे असं मी मानतो. त्याच्यावर जरी विश्वास ठेवलास तरी सार्थक झालं. तेव्हा सांग, लग्नाला होकार का दिलास? सोनाला छत्र मिळावं म्हणून? तेवढ्या बाबतीत अपेक्षा झाली नाही असं मी मानू का? विजयाबाईंनी अगतिकपणे पाहिलं. आणखीन काही कारण? मला प्रोटेक्शन हवं होतं. मिळालं? हवालदिल जखमी स्वरात विजयाबाई म्हणाल्या, तुम्ही मला असं नेमकेपणानं काही विचारू नका. मी तुम्हाला खूप खूप मानते. तुम्ही मला आवडता. मला तुमची ओढ जाणवते. माझी तुमच्याविरुद्ध कसलीच तक्रार नाही. जे युद्ध आहे ते माझं माझ्याशी. मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही. ते पहिल्याच रात्री का सांगितलं नाहीस? निसर्गाच्या गरजेला मान द्यायचा म्हणून. तेही तुमच्या. कारण जे घडलं त्यात तुमचा अपराध कोणताच नव्हता. कालांतराने मलाही सवय होईल असं मला वाटलं. नाटक करता करता तो सहज धर्म होईल याची मी वाट पाहिली. आज असह्य झालं. सावरता आलं नाही. मी तुम्ही मागता त्याप्रमाणे सगळं दिलं, पण मन दिलं नाही. ते अजून राजाचंच आहे.